नमस्कार. जुलै 26 आयुर्वेदा आरोग्यासाठी भाग 2. अजीर्ण अपचन ॲसिडिटी भाग 2. काल आपण अजीर्ण म्हणजे काय आहे, ॲसिडिटी कशाने होते हे बघितलं. ॲसिडिटीच्या आणखीन वर्णन पण येणार आहे पुढे, कारण त्या अजीर्णाचाच एक प्रकार आहे म्हणून आयुर्वेदात सांगितलं आहे. आता कसं झालं आहे, तोच आजार एवढा मोठा झाला आहे की त्याचं वेगळं वर्णन करावं लागतं आणि व्यापक आहे, सर्वांना आहे. आम्ही जेव्हा केस घेतो त्यावेळेला असं लक्षात आलं आहे की आपण हिस्ट्री विचारतो तर ॲसिडिटी होते, अधूनमधून होते असं बहुतेक सगळ्यांचं उत्तर असतं. तर त्यामुळे आपण ज्या अजीर्ण शिकून घेताना किंवा समजून घेताना, शिकून म्हणजे हे काही विद्यार्थी नाही आहात तुम्ही, सर्वसामान्य आयुर्वेदाचा विद्यार्थी किंवा वैद्य नसलेल्या व्यक्तीला देखील उपयोग होईल असं जे काही आहे तेवढं मी सांगतो आहे. त्यात हेतुलिंग औषधम हे असतं सगळं आयुर्वेदात, ते नाही आहे इथे. इथे फक्त काय की तुम्हाला उपयोगाचं कळेल असं तेवढं सांगतो आहे. तर आता अजीर्ण किंवा अपचन झालं आहे हे कसं ओळखायचं, तर खरं म्हणजे रस्त्यावरचं शेमडं पोरसुद्धा ते ओळखतं, पण ते थोडंसं ओळखतं. तुम्हीही ओळखता, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्ती ओळखता, आई त्याच्यापेक्षा जास्ती ओळखते. काही नाही रे, अपचन झाले हे जे आहे ना, हे सगळ्यांना माहिती आहे. पण दुसरा एक भाग सगळ्यांना माहिती नाही, तो म्हणजे ॲसिडिटी झाली आहे. याचा अर्थ एक प्रकारचं अपचनच झालं आहे हे मात्र सगळ्यांना माहिती नसतं. तर असो, पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सगळ्या माहिती नाही आहेत. तर मी त्या गोष्टी आता तुम्हाला सांगते की ही लक्षणं आहेत, हे साईन सिम्पटम्स आहेत की ज्याच्यामुळे अजीर्ण ओळखायचं आहे. त्यातली तुम्हाला काही माहिती असतील आणि काही नव्याने कळतील. तर असं आहे की आधी भूक न लागल्यामुळे अजीर्ण होतं आणि मग अजीर्ण झालं की परत भूक लागेनाशी होते. मग तोंडाची चव जाते, म्हणजे असं होईल की एखाद्या वेळेस नुसती तोंडाची चव गेली तरी ओळखता येईल. मग पोट जड होणं, फुगणं, संडासला चुकीची होणं, म्हणजे चांगले व्यवस्थित बांधून संडासला होणं हेच नॉर्मल आहे. जर ती पातळ चिकट काही झाली तरीसुद्धा चुकीचं आहे, आणि जर खडा झाला, कुंथावं लागलं तरी पण चुकीचं आहे. म्हणजे हे संडास बिघडणं हे सुद्धा अपचनाचं लक्षण आहे. आणि पण काही वेळा काय होतं, आम्हाला संडासला साफ होते म्हणजे आम्हाला काही ॲसिडिटी अपचन काही नाही असं वाटतं, पण तसं नाही आहे. इतर लक्षणं पण फक्त असू शकतात. संडासला तर होते आहे, पण इतर लक्षणं आहेत तरीसुद्धा ते अजीर्ण अपचन आहे. त्यानंतर उलटी होते, पोटात दुखतं, ही काही मुख्य लक्षणं आहेत. पण इतर पण लक्षणं दिसतात, ते म्हणजे जडपणा पोटात आल्यामुळे शरीराला येतो आणि मग थोडी ग्लानी येते. त्यानंतर सगळं शरीर पण जड होतं. आता जे लोक पैजा लावून खातात ना, ते नंतर बघा कसे जड असतात, आणि ती लगेच अपचनाची सुरुवात नाही, पण नंतर मग अपचनाची लक्षणं पण एक एक यायला लागतात. त्यामुळे अगदी पोट आणि सगळं अंग जड होईपर्यंत खायचं नाही. आता ती पूर्वीची पद्धत राहिली पण नाही आहे. तर हे आहे, सगळं अंग दुखायला लागतं, सारख्या जांभा येतात, म्हणजे शरीर झोप मागतं. खूप जड झालं आहे ना, मग शरीर म्हणतं आता जरा वेळ विश्रांती घ्यायला हवी, त्याशिवाय काय खरं नाही. म्हणून झोप येते. आता ही विश्रांती का बरं लागते शरीराला, का गरज वाटते? कारण तुम्हाला हालचालीची क्षमताच नाही आहे. इतकं जड झालं आहे की हालचालीची क्षमता नाही आहे, आणि मग पचन प्रक्रियेत अडथळा येणार आहे. मग जरा वेळ विश्रांती घेतली तर ते पचेल. पण ते कसं, डाव्या कुशीवर, उजव्या कुशीवर घेतलं की जठर उलट्या बाजूला जातं आणि मग त्रास होतो, पोट जास्त दुखायला लागतं. मग पोट जड झालं किंवा जे वामकुक्षिका सांगितली इकडे आहे ना,
जठर इथे आहे, इथे लिव्हर आहे. लिव्हरचं आत्ता डायरेक्टली खाल्ल्यावर काही संबंध नाही, लिव्हरचं महत्त्व खूप आहे, पण आत्ता डायरेक्टली नाही. खाल्ल्या जे आहे ते इकडे जड होतं जास्त, म्हणजे जठर या बाजूला जास्त असतं, इथे असं असतं पण जास्त करून या बाजूला असतं. त्याच्यावर प्लिया असते इकडे, त्याच्यावर थोडं लिव्हरचा पार्ट पण येतो. आणि हा जो जठर आहे ना, या बाजूला जास्त असल्यामुळे वाम कुक्षी म्हणजे डाव्या कुशीवर झोपायचं आहे, उजव्या कुशीवर नाही. तर सगळा अंग आखडणं या प्रकारची लक्षणं पण दिसतात. आता आणखी आपण एक बघूया पुढे जाण्यापेक्षा, कारण त्याच्यात प्रकार दिले की काय कारणाने होतं. मग मी काल म्हणलं तुम्हाला एक सरप्राईज आहे, तर ते असं आहे की चुकीच्या आहारामुळे होतं, जास्ती खाल्ल्यामुळे होतं. काल सांगितलं कोणतेही नियम न पाळता खाल्लं तरी होतं. आहाराचे बरेच नियम आहेत आणि ते माझ्या आहार आजार आणि आयुर्वेद या पुस्तकात आहेत. ते आता प्रिंटमध्ये नाही. कोणाला पाहिजे असेल तर व्हॉट्सॲप करा, मी तुम्हाला त्याचे हे पाठवेन, फोटो पाठवेन. तसं मी कधी कधी फोटो प्रसिद्ध करत असतो फेसबुकवर, पण शोधायला लागेल. डायरेक्ट पाहिजे असेल तर व्हॉट्सॲप करा 9822697288. आणि कालच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहिलं आहे की या सगळ्यावर आम्ही इथे केशव आयुर्वेद चिकित्सालयामध्ये उपचार करतो, राईट. तर जास्त पाणी प्यायल्याने पण होतं. आता मी पितो म्हणजे हे शोष पडतं म्हणून नाही, तर हवामानाप्रमाणे पाणी पिण्याचं प्रमाण बदललं पाहिजे. त्यानंतर विरुद्ध अन्न. आता विरुद्ध अन्न हा एक वेगळा चॅप्टर आहे, पण एक थोडक्यात सांगून ठेवतो. शिकरण, फ्रूट सलाड, एकदम गरम आणि एकदम गार. म्हणजे तुम्ही एकदम चांगलं गरमागरम जेवण करता, लगेच आईस्क्रीम खाता, एकदम गरम एकदम गार, असं जे सगळं आहे ते विषमासन किंवा विरुद्धासन आहे. जर तुम्ही संडास बाथरूमला लागली आणि गेला नाही तरी पण तुम्हाला अजीर्ण होऊ शकेल. दिवसा जास्त झोपलात की खास संध्याकाळी रात्री भूक लागणार नाही. आता या अशा काही गोष्टी आहेत की मी केवळ पुस्तकावर नाही, माझ्या अनुभवाने पण सांगतो आहे. रात्री जर जागरण झालं तर पुन्हा दुसऱ्या दिवशी एवढी भूक लागत नाही, हे आहे. आणि फार जड, मग काल आपण ते बोललो आहे, फार जड जळजळीत असं खाल्ल्याने होतं. जर असे काही पदार्थ खाल्ले की ज्याच्यामुळे जे ॲसिडिकच आहे, म्हणजे अल्कलाईन आणि ॲसिडिक दोन प्रकारचे पदार्थ आहेत ना, जे मुळातच ॲसिडिक आहेत जास्ती, ते जर जास्ती खाल्ले तर द्रवरूप पित्त वाढून म्हणजे तो पाझर आहे तो जास्ती येतो, त्यामुळे अजीर्ण होतं. ते अर्थातच ॲसिडिटी टाईपचं अजीर्ण असतं. आणि याच्यामध्ये अत्यंत तिखट, अत्यंत मसालेदार हे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये जातात. तर काही वेळा आमची आई नेहमी म्हणायची की ही भूक खोटी आहे. तर ह्या खोट्या भूकचं आम्हाला आयुर्वेदात गेल्यानंतर कळलं की ही खरी भूक नव्हे, तर कुठली की नुसती खरी तेवढा हे आलेलं नाही आहे, पोटात सराव आलेला नाही आहे, तर ती भूक खोटी भूक आहे. मग ती कशी ओळखायची? तर तिचं स्वरूपच वेगळं असतं, जडपणा शिल्लक असतो, तरी ती भूक लागते. तोंडाला चव नसते तरी भूक लागते, नुसतं पोट रिकामं झाल्यामुळे ती लागत असते. पण ते जठर रिकामं असतं, सगळ्या शरीरातला आमाचा भाग गेलेला नसतो, त्यामुळे अजीर्णाची उत्पत्ती होत असते. याचीही कारण आहेत. पण सगळ्यात सरप्राईज हे आहे, चिंता, शोक, भय, क्रोध, दुःख, ईर्ष्या हे मानसिक कारण, त्याच्यामुळे सुद्धा अजीर्ण होतं, भूक जाते. पहिलं मुळात म्हणजे भूक जाते ना. ते सिनेमात नेहमी असतं, मुझे भूक नाही आहे, उठून जातात पानावर, भांडण झालं तरी जातात, दुःखी असलं तर आपल्या रूममधनं बाहेरच येत नाही, आहे ना. फार काळजीत पडला असला तरी तेच होतं, जर संताप आला तरी होतं, भीती वाटली तेव्हाही तो डिप्रेस्ड असतो. तर ही जी सगळी कारणं आहेत, ही मानसिक कारणं देखील भूक कमी होण्याला आणि मग अजीर्णाला कारणीभूत होतात, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपली मनस्थिती निदान जेवणाच्या वेळी तरी छान करायची. आणि ती कशी करायची? तर विचार बदलून करायची. आणि या विचार बदलून
स्थिती बदलायला, मनाची स्थिती बदलायला अनेक वेळेला बदलणं अनेक वेळा गरजेचं असतं. एका वेळेचं काम नाही आहे ते, अनेक वेळा गरजेचं असतं आणि ते केलं पाहिजे. त्यामुळे मन शांत प्रसन्न असं ठेवलं पाहिजे. आपण जर याच्यातून परत अन्न कसं ग्रहण करायचं यात जर घुसलो, लघु गुरु आहारात घुसलो, तर ते वेगळे भाग होतील. काहींना उत्कंठा असेल की आता आमाजीर्ण म्हणजे काय, विदग्धाजीर्ण म्हणजे काय, ॲसिडिटी म्हणजे काय, हे कळून आम्हाला एकदाचे उपचार सांगा. तर उपचाराची घाई करू नका. पण जे मी म्हटलं ना दुसरे विषय ते मी आत्ता नाही घेणार, आधी तुम्हाला उपचारापर्यंत सांगेन अजीर्णाबाबत. तर पुढचा मुद्दा असा आहे की हा प्रकार आहेत खूप, 3 दोष आहेत माहिती आहे. तर त्या 3 दोषांचे 3 अजीर्ण असतात. शिवाय अपाचित अन्न म्हणजे न पचलेलं अन्न पडून राहिल्यामुळे होतं ते आमाजीर्ण आहे. ॲसिडिक अन्न पोटात राहिल्यामुळे किंवा ॲसिड जास्त आल्यामुळे विदग्धाजीर्ण होतं आणि सगळं आखडून गेलं, आक्रसून गेलं आहे, त्यामुळे संडासला साफ होत नाही, मलावरोध होतो, त्याला विष्टब्धाजीर्ण म्हणतात. तर असे 5 प्रकार आहेत. आमाजीर्णात काय होतं तर थोडं खाल्लं तरी पोट जड होतं, मळमळ होते आणि इथं थोडीशी सूज येते, म्हणजे सुजवटल्यासारखं होतं. हे झालं आमाजीर्णाचं. त्यानंतर साधं खाल्लं तरी सुद्धा ढेकरा येतात. हे आमाजीर्णाची लक्षणं आहेत. इतर आहेत पण ती तुमच्यासाठी नाही आहेत म्हणून ती सांगत नाही. पण एक सांगून ठेवतो, आणखीन एक आहे, अंगाला खास सुटते, ते पण त्याचं लक्षण आहे. म्हणजे खास सुटली म्हणजे लगेच काहीतरी भयंकर काहीतरी झालं आहे असं समजायचं कारण नाही. तर ज्या वेळेला ॲसिडिटी होते ना तेव्हा पण खास सुटते बघा. तर विदग्धाजीर्णात पण होतं. विदग्धाजीर्ण म्हणजे प्लेनली स्वच्छ स्पष्टपणे घशाशी आंबट तिखट कडू येणे, ॲसिडिटी. विदग्धाजीर्ण म्हणजे स्ट्रेटवे ॲसिडिटी. परत एकदा ते वाक्य नीट उच्चारलं तर आंबट तिखट कडवट असं वरवर येत राहतं. पोटात छातीत जळजळ होते, डोळ्यांची आग होते, घाम सुटतो, उलटी होते, डोकं दुखतं, चक्कर येते, ताप आल्यासारखं वाटतं, तहान होते. हे सगळे विदग्धाजीर्णाची म्हणजे ॲसिडिटीची लक्षणं आहेत. आणि विष्टब्धाजीर्ण मगाशी जे आपण बोललो ते आहे पोट फुगणे, अंग मोडून येणे, ते मगाशी लक्षण पाहिलं आपण. डोकं दुखणं, कंबर दुखणं आणि संडासला साफ न होता खडा होणं किंवा जोर करावं लागणं, हे सगळे विष्टब्धाजीर्णाची लक्षणं आहेत. पुढे आहेत रसशेषाजीर्ण, ते कळायला सोपं नाही आहे, मी सांगणार नाही. तर हे एवढी अजीर्णाची लक्षणं आहेत. आणि आणखी एक दिले दिनपाकी अजीर्ण, पण ते सुद्धा हे नाही आहे. म्हणजे आहार पचायला जास्त वेळ लागतो. आता ते प्रत्येकाच्या भुकेवर पण आहे ना. तर आहार पचायला जास्त वेळ लागतो, ह्याला दिनपाकी अजीर्ण म्हणतात. आणि प्राकृत अजीर्ण म्हणजे सरळ आहे, त्याला आजार म्हणायचंच नाही, डिसीज म्हणायचंच नाही, चुकीचं नाहीच ते. ते म्हणजे जेवल्यानंतर अमुक 1 तासापर्यंत भूक लागत नाही, पचलेलं नसतं, हळूहळू पचतं, म्हणून ते तो कालावधी साधारण 3-3.5 तासाचा दिला आहे. अशा प्रकारचे हे सगळे आहेत. जर अजीर्ण फार झालं तर आहाराचं सम्यक म्हणजे नीट पचन होत नाही आणि त्याच्यामुळे इतर उपद्रव पण होतात. म्हणजे ढेकरा येणे, उत्साह नसणे, संडास बाथरूमचे पण युरिन पण होत नाही, अशा प्रकारचे उपद्रव निर्माण होतात. बाकीचं बरंचसं आलं नाही. त्यामुळे आज आपण इथे थांबूया. अजीर्ण, अपचन, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन या सगळ्याची माहिती झालेली आहे. आता उपचार म्हणल्यानंतर ग्रंथात दिले तेवढंच नाही, बराचसा अनुभव आहे, तोही सांगणार, घरच्या घरी करणार, करा. काही वाटलं जास्ती कमी माझ्याकडे या. जय श्रीराम. धन्यवाद.